आजचा टॉपिक आहे लेआउट टेंटेटिव्ह आणि त्यामध्ये काही झालेले चेंजेस म्हणजे एक छोटी लेअर आहे त्या रिगार्डिंग आपण आज पूर्ण टॉपिकच लेआउट टेंटेटिव्हसाठी ठेवला आहे. ठीक आहे. लास्ट टाइम रोहित सरांनी आपलं एक ट्रेनिंग सेशन दिलं होतं चेंज ऑफ टेक्निकल पर्सन आणि आशिष सरांनी सांगितलं होतं याचं टेलिकॉम ग्रुपबद्दल. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत लेआउट टेंटेटिव्ह. लेआउट टेंटेटिव्ह जवळपास सर्वांना माहिती आहे, पण काही छोटे छोटे चेंजेस होत राहतात. तसंच एक नवीन आपण एक लेअर आणलेली आहे लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट, ते सुद्धा त्यासोबत आपण आज बघूयात. तर याबद्दल आपलं सर्व एक्सप्लेनेशन जे आहे रोहित सर सांगतील. याच्यामध्ये काय असतं लँड कन्सिडर डेव्हलपमेंटमध्ये, जर आपला एखादा मोठी लँड असेल त्यामध्ये जर आपल्याला एखादा छोटा पार्ट जर डेव्हलप करायचा असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 3-4 हजार स्क्वेअर फूटचा एक प्लॉट आहे, लँड आहे आपली आणि त्याच्यामध्ये छोटासा काही पार्ट आपल्याला डेव्हलप करायचा आहे. तर ठीक आहे, तर आपण ते लेअर आणली आहे नवीन, पण त्या रिगार्डिंग काही थोडे आपल्याकडे तिकीट येत आहेत, म्हणून आज आपण हा टॉपिक ठेवला आहे. तर ते कसं मार्किंग करायचं, लँड मार्क कशी करायची, त्यानंतर हे लेअर कशी मार्क करायची, जवळपास या 2-3 दिवसात याबद्दल तिकीट आलेले आहे. त्याबद्दल आपल्याला रोहित सर मार्गदर्शन करतील. लेआउट टेंटेटिव्हची तशी आपण पूर्ण सर्व्हिसच बघणार आहोत, लेआउट टेंटेटिव्हचा ऑनलाईन डेटा आणि ट्रेसिंग. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा आपण एक याच्यामध्ये लेअर बघूयात. ठीक आहे, चालेल. रोहित सर. आपण पहिलं लॉग इन करणार आहोत टेक्निकल पर्सनचं. ज्या ULB मध्ये आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत ती ULB सिलेक्ट करायची. जसं की मी रत्नागिरीसाठी प्रोजेक्ट बनवत आहे, तर मग मी रत्नागिरी काउन्सिल सिलेक्ट करून इथे आपण टिपिक लँडचे प्रोजेक्ट बनवतो. टिपिक लँड प्रोजेक्ट डिटेल्समध्ये इथे नवीन प्रोजेक्ट बनवायचा असेल तर न्यू प्रोजेक्टवरती, नाहीतर आधी जर प्रोजेक्ट बनवले असतील तर आपल्याला जेवढे प्रोजेक्ट बनवलेले आहेत तिथे आपली लिस्ट इथे शो होते. रोहित सर, एक मिनिट. हा टॉपिक आता सर्वांना माहिती आहे, प्रोजेक्ट कसा बनवायचा, काय बनवायचा, पण आपण सुरुवात यामुळे घेतो कारण की काही नवीन जॉईनिंग असतात, नवीन टेक्निकल पर्सन असतात, त्यांचे आम्हाला कॉल येतात, तिकीट पण येतात की आम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, तर तो कसा करायचा, त्याची प्रोसेस काय आहे. जरी आम्ही प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये दिलेले आहे, युजर गाईडमध्ये सर्व आपण प्रोसेस दिलेली आहे, पण आपण नेहमी स्टार्टिंग पासून या घेतो. जर नवीन पर्सन असला त्यांना थोडं हेल्प होते, म्हणून आपण स्टार्टिंग पासून बेसिक पासून ह्या गोष्टी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, रोहित सर कंटिन्यू करा. आपल्याला नवीन प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर मग मी नवीन प्रोजेक्टवरती क्लिक करतो. इथे आपण नेम ऑफ सर्व्हिस दिले आहे. नेम ऑफ सर्व्हिसमध्ये बिल्डिंग परमिशन, लेआउट, कंपाऊंड वॉल अशा वेगवेगळ्या रिवाइज बिल्डिंग परमिशन, वेगवेगळ्या सर्व्हिस आपण दिल्या आहेत. जी आपली सर्व्हिस असेल ती आपण सिलेक्ट करायची. जसं की मी लेआउटसाठी प्रोजेक्ट बनवतोय, तर मग मी लेआउट अप्रुव्हल म्हणून सिलेक्ट करतो. त्यानंतर सर्व्हिस सब टाईपमध्ये आपण लेआउटमध्ये कोणते कोणते प्रकार असतात. लेआउटमध्ये जसे की टेंटेटिव्ह, डिमार्केटेड, सब डिव्हिजन, अमलमिशन अशा खूप साऱ्या सब टाईप असतात. सर्व्हिस सब टाईप, त्या आपण सर्व्हिस सब टाईप आपण सिलेक्ट करायचा. जसं की मी लेआउट टेंटेटिव्हसाठी प्रोजेक्ट बनवतोय, म्हणून मी लेआउट टेंटेटिव्ह ऑप्शन सिलेक्ट करतो. मी प्रोजेक्टचं नाव टाकतो. जसं आपण नॉर्मल नॉर्मल प्रोजेक्ट बनवतो लेआउटसाठी सेम बनवायचं आहे. फक्त ड्रॉइंगमध्ये एक लेअरचा चेंजेस आहे फक्त. ॲड्रेस, अपलोड DP RP पार्ट प्लॅन,
टाइप ऑफ प्रपोजल. आपला प्रपोजल कोणत्या टाइपचा आहे, म्हणजे रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, मिक्स. आपण इथे खूप सारे ऑप्शन दिलेत. जसं आपल्या प्रोजेक्टसाठी असतील तर तिथे सिलेक्ट करायचेत. एरिया नेम, टाइप ऑफ लेआउट. टाइप ऑफ लेआउटमध्ये सँक्शन, गुंठेवारी, रॉ लँड खूप सारे ऑप्शन आहेत. तिथे आपण जसं आपला प्रोजेक्ट टाइप असेल ते सिलेक्ट करायचं. जसं की मी साइटचं सिलेक्ट करून लोकेशन नॉन कंटेस्टेड घेतो आणि प्रोजेक्ट सेव्ह करतो. प्रोजेक्ट सेव्ह झाल्यावरती आपल्याला मेसेज येतो, प्रोजेक्ट सेव्ह सक्सेसफुली म्हणून. लँड डिटेल्समध्ये आपण इथे 7/12चं दिलं आहे. आपण अजून लाईव्ह नाही केलंय. प्लॉट डिटेल्समध्ये झोन, आपला झोन कोणता आहे. मी रेसिडेन्शियल घेतल्यामुळे रेसिडेन्शियल झोन सिलेक्ट करतो. इथे तिक्का नंबर, सिटी सर्व नंबर, कसारा नंबर टाकायचा जो आपल्या लेआउटचा आहे तो. विलेजचं नाव, टाइप ऑफ लँड, एरिया ॲज पर फिजिकल सर्व नंबर साईट. आपला एरिया किती आहे लेआउटचा, लेआउट टेंटेटिव्ह करायचा आहे त्याला. तो टोटल एरिया मी 19,000 घेतो. एरिया लँड CTS मॅप. रोहित सर, चालू का? हा, सर एक मिनिट. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन दिसत तुम्हाला, IGR आणि मॅन्युअल. ठीक आहे. आता याच्यामध्ये याच्या रिलेटेड सुद्धा आमच्याकडे तिकीट येत आहे, IGR आणि मॅन्युअल. आता मध्ये मध्ये काय होतं, IGR साईड जे आहे ते एरिया नेम आणि तालुका विलेज काही दिसत नव्हतं, त्यामुळे पण भरपूर तिकीट आले होते. आता त्याबद्दल आम्ही रिप्लाय सुद्धा दिले होते की हा इश्यू जो आहे आमच्या साईडने नाही आहे, IGRच्या साईडने आहे. नक्की काय झालं होतं, IGRचं जे पोर्टल असतं ना ते अंडर प्रोसेस होतं, म्हणजे त्यांचं अपग्रेडेशन चालू होतं. ठीक आहे. 2 नंतर 3 त्यांचं अपग्रेडेशनचं काम चालू होतं. त्यामुळे काय होतं, इथं डेटा फेच होत नव्हता. त्यामुळे भरपूर तिकीट आमच्याकडे आले. आम्ही त्यांना, काही लोकांना एक्सप्लेन सुद्धा केलं. पण अशा टाइमला काय करायचं, आपल्याकडे एक मॅन्युअल ऑप्शन सुद्धा आहे. जर आपलं प्रकरण असेल, या गोष्टीमुळे जर थांबलं असेल, तर हे मॅन्युअलमध्ये काय असतं, फक्त मॅन्युअलमध्ये एवढं राहतं, जसं ओल्ड प्रोसेस होती की आपण काय करायचो, हे सर्वे नंबर कुठून दिसायचे, ऍडमिन मधून ऍड करून घ्यायचो. ठीक आहे. आता हे इथे का बरं दिसत आहे, कारण की हा डेटा ऍडमिन मधून फिल केला. ऍडमिन म्हणजे कुठलं, आता हे लॉगिन कुठला आहे, हा प्रोजेक्ट कुठला आहे, रत्नागिरी काउन्सिलचा रत्नागिरी. आहे. रत्नागिरी काउन्सिलमध्ये आता बघा हा डेटा इथे दिसत आहे. जरी IGR वर डेटा नसता आला तरी इथून मॅन्युअल मध्ये तिथे ऑप्शन आहे. पण मॅन्युअल मध्ये आपल्याला हा सर्वे नंबर आणि रेट केव्हा दिसेल, हा एरिया केव्हा दिसेल, जर त्यांनी ऍडमिन मधून ऍड केलं असेल तर. आता मागे लास्ट टाइम मला वाटते 8 ते 15 दिवस ही इश्यू होता, चालू होता. ठीक आहे. त्या टाइमला आपला प्रोजेक्ट जर न थांबवायचा असेल, आपल्याला कंटिन्यू करायचं असेल, तर तुम्ही ऍडमिनशी कॉन्टॅक्ट करून त्यांना हे करायचं की आम्ही तिकीट टाकलं आहे, की त्या तिकीटवर आम्हाला असा रिप्लाय आहे की IGRचं अपग्रेडेशन चालू आहे, तर आम्हाला तो मॅन्युअली ऍड करून द्यावा. आमच्याकडे तिकीट आलं होतं, आम्ही त्यांना रिप्लाय सुद्धा दिला होता. मॅन्युअली म्हणजे काय, हा एरिया ऑलरेडी त्यांनी ऍड केलेला आहे. ठीक आहे. एरिया ऍड केलेल्या ऍडमिन मधून फक्त त्यांना तो एरिया आणि तो सर्वे नंबर ऍड करायचा होता, म्हणजे जेणेकरून तुमचा प्रपोजल थांबणार नाही आणि समोर जाणार. ठीक आहे. तर हे ऑप्शन सुद्धा त्यामुळेच आपण दोन ठेवले आहेत. इन केस आता सध्या IGR लाईव्ह आहे, आता वर्किंग, आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. इन केस जर IGR मध्ये काही अपग्रेडेशन किंवा काही इश्यू आला, तर तुम्ही इथे मॅन्युअल करून ते समोर जाऊ शकता, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला थांबवायचं काम नाही आहे. ठीक आहे. मध्ये मला वाटतं जवळपास 10 ते 15 दिवस भरपूर तिकीट आमच्याकडे आले की IGR साईड बंद आहे, का बरं बंद आहे. तो इश्यू आपल्या BPMS पोर्टलचा नव्हता, IGRचा अपग्रेडेशनचा होता, म्हणजे IGRच्या वेबसाईटचाच इश्यू होता, म्हणजे अपग्रेडेशन चालू होतं. तर त्या टाइमला तुम्ही मॅन्युअली जाऊन समोर करू शकता, म्हणजे ऍडमिन मधून तो सर्वे नंबर त्यांच्याकडून ऍड करून घेऊ शकता. आधी आपल्याकडे एकच ऑप्शन होतं मॅन्युअलचं, तेव्हा IGR नव्हतं. आता आपण IGR सुद्धा टाकलंय या मागच्या 1 वर्षात. ठीक आहे. जर IGR मध्ये काही इश्यू आला,
तर तुम्ही मॅन्युअली त्यांच्याकडून ऍड करून घेऊ शकता. आणि त्यानंतर IGR मध्ये इन केस आता काय होतं, असे पण तिकीट येतात IGR मध्ये, तालुका येतं किंवा व्हिलेज येत नाही, एरिया येत नाही, तर सर्वात आधी काय करायचं, आपला IGRचं वेबसाईट ओपन करायची. IGRच्या वेबसाईटमध्ये जाऊन तुमचा जिल्हा आणि तालुका निवडून तिथे चेक करायचा तो सर्वे नंबर अवेलेबल आहे की नाही आहे. जर तो IGR वरच नसेल तर इथे दिसेल नाही ना, त्यामुळे ते कन्फर्म करून घ्यायचं की IGR वर आहे की नाही आहे. कारण की असे काही सर्वे नंबर असतात ते इथे दिसत नाहीत. आधी IGR वर चेक करायचं. इन केस तो IGR वर नाही आहे पण तुमचा 7/12 तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये सर्वे नंबर दिला, सर्व आहे, मग तुम्ही ऑथॉरिटीज कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना दाखवायचं IGR वरच नाही आहे. ठीक आहे, जर असेल तर मग जर ती इन केस असेल, जर IGR वर नसेल तर तुम्ही त्या कंडिशन मध्ये सुद्धा मॅन्युअली त्यांच्याकडून ऍड करून घेऊ शकता. ठीक आहे, चालतंय. Continue. जसं की अक्षयने सांगितलं, इथे तालुका सिलेक्ट करायचा. तालुक्यामध्ये कोणता विलेज आहे, विलेजचं नाव, सर्वे नंबर. सर्वे नंबर सिलेक्ट केल्यावरती जो त्याचा RR रेट आहे तो इथे डायरेक्टली येऊन जातो. त्यानंतर आपण नवीन हे केलंय, लँड लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड लँड. रोहित सर, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड पण तिकीट आपल्याकडे येतात. हा, ठीक आहे, तर लॅटिट्यूड आणि लॅटिट्यूड कसं सिलेक्ट करायचं आपण त्यांना सांगून देऊ एकदा. ठीक आहे. लॅटिट्यूड आणि लँड आणि लॉन्जिट्यूड हे कंपल्सरी झालं आहे. ठीक आहे, हा. म्हणून काय करायचं, आपलं गुगल मॅप ओपन करायचा. गुगल मॅप ओपन करून जिथे आपली साईट आहे तो एरिया सिलेक्ट करायचा आणि त्या लँडवर तिथं क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड तिथे तुम्हाला मिळतं. तो कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा. नाहीतर तुम्ही तिथे जर का दुसरं काही इनपुट दिलं जो रेकॉर्डच नाहीये, तर तुम्हाला तिथे मेसेज येईल, तिथं डिस्प्ले होईल मेसेज. रोहित सर तिथे 00 टाका नाही. हा. 0 टाका किंवा दुसरी कुठली एखादी व्हॅल्यू टाका. इथे टाका समोर, बस बस, ठीक आहे. खाली या, सेव्ह करा एकदा. सेव्ह करा. सेव्ह करताना आता बघा, इथे मेसेज आहे, लॅटिट्यूड डज नॉट बिलॉंग टू महाराष्ट्र. ठीक आहे, इथे कुठली व्हॅल्यू तुम्हाला इनपुट, म्हणजे जर अशी इनव्हॅलिड व्हॅल्यू जर तुम्ही इथे दिली, इन केस तुम्हाला व्हॅल्यू मिळाली किंवा त्याचा तुमचा डॉट जरी चुकत असेल तर ते एक्सपेक्ट करणार, म्हणजे ते घेणार नाही, म्हणजे तुम्हाला असा रेड मध्ये ते नोट दाखवेल. म्हणून काय करायचं, गुगलला जायचं. मी गुगलला रत्नागिरी. हे बघा, इथे गुगल दाखवतोय. मी रत्नागिरी सिटीचा बघतोय. तर आपण जिथे आपलं कन्स्ट्रक्शन आहे त्या एरियाचं नाव टाकून आपण तिथे किंवा डायरेक्ट मॅप ओपन करायचा. मॅप मध्ये जसं आपण एखादा ऍड्रेस कसा पाहतो, जसं आता एखाद्या लोकेशनला आपल्याला जायचं आहे, ते लोकेशन तिथे सर्च करायची, झूम करून त्या प्लॉटवर क्लिक करायचं. ठीक आहे, प्लॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथेच लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड तिथे शो होईल. तो कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा. ठीक आहे. आता मी सेव्ह केलं तर आपला प्रोजेक्ट सेव्ह झाला. सेव्ह झालाय. सेव्ह केल्यानंतर फायनल सबमिटचा ऑप्शन होतो, फायनल सबमिट करायचा. आपण जो आता प्रोजेक्ट बनवला तो लेआउट टेंटेटिव्ह आपण ऑनलाईनला फायनल सबमिट केला, म्हणून ऑनलाईन फायनल सबमिट डन म्हणून येतं. आणि ऑफलाईन फायनल सबमिट डन म्हणजे ड्रॉइंगचा पार्ट. जोपर्यंत आपण ड्रॉइंग फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत इथे ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंगच असेल. आता आपण बघणार आहोत ड्रॉइंगचा पार्ट, म्हणून मी टिपिक लाईनचं लॉग इन करतो. सेम जसं की इकडे आपण आधी जे प्रोजेक्ट बनवलेत त्यांची लिस्ट दिसते, तसंच आपल्याला टिपिक लँडमध्ये टिपिक लँड ओपन केल्यावरती जेवढे प्रोजेक्ट आपण ऑनलाईनला बनवलेत
त्याची लिस्ट दिसते. जसं आपण आता लास्ट प्रोजेक्ट बनवला लेआउट एंटिटी म्हणून. आपण इथे सर्च ऑप्शन पण दिलाय. जर प्रोजेक्ट आय डी किंवा प्रोजेक्ट नेमनी पण आपण सर्च करू शकतो. इथे आपण कॅडचा पाथ सिलेक्ट करायला दिलाय. जिथे आपला कॅड आहे, कॅडचा पाथ आहे, तो सिलेक्ट करायचा. जसं की ऑटोकॅड 2020 असेल, 21 असेल. कॅड EXE ऍप्लिकेशन म्हणून असतो. आपला कॅडचा पाथ सिलेक्ट झाला. इथे आपण ड्रॉइंग ऍड करायचा ऑप्शन दिला आहे. त्याला राईट क्लिक करून जिथे ड्रॉइंग आहे आपली, तिथे आपण सिलेक्ट करून घेऊ. डायरेक्ट लोड करू शकतो. ओके केल्यावरती ही आपली ड्रॉइंग अपलोड इनपुट झालेली आहे. पुन्हा या ड्रॉइंग वरती पाथ वरती सिलेक्ट करून ड्रॉइंग ओपन करून घेऊया. ऑटोकॅड ओपन केल्यावरती ऍप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली मेसेज येतो. जोपर्यंत हा मेसेज येत नाही तोपर्यंत आपलं प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं नसतं. काही वेळेला काय होतं की डायरेक्ट सक्सेसफुलीचा मेसेज नाही येता, डायरेक्ट प्रोजेक्ट ओपन होतो आणि स्टॉप होतो. त्यावेळेला इन्स्टॉलेशन पुन्हा करावं लागतं. ही आपली ड्रॉइंग आहे. हा आपला टिपिक क्लायंट मेनू आहे. जर टिपिक क्लायंटचा मेनू दिसत नसेल तर खूप सारे असे तिकीट येतात की टिपिक ऑटोकॅड ओपन केल्यावरती टिपिक क्लायंटचा मेनू दिसत नाही. त्यावेळेला जर मेनू दिसत नसेल तर मेनू लोडचा आपल्याकडे ऑप्शन असतो. त्याने मेनू लोड करू शकतो. जसं की CUI लोड अशी ऑटोकॅडला कमांड असते. त्याला एंटर मारलं की इथे TPC फोल्डर असतो. त्याला अनलोड करायचं. ब्राउजमध्ये जायचं. ब्राउजमध्ये जाऊन मेनू जिथे आपला टिपिक क्लायंटचं ऍप्लिकेशन आहे टिपिक क्लायंटमध्ये जाऊन सॉफ्टमध्ये कॅडमध्ये मेनू आणि टिपिक क्लायंट म्हणून EXE असते. त्याला सिलेक्ट करून ओपन करायचं.
तिथे ऑटोमॅटिकली आपलं टिपिक लँड ऍप्लिकेशन येऊन जातं. आपल्या मेनूमध्ये जसं की बिल्डिंग परमिशनसाठी लागणाऱ्या लेअर, ऑटोकॅड लेआउटसाठी लागणाऱ्या टोटल लेअर दिलेल्या आहेत. आपण लेआउटसाठी बघणार आहोत, तर लेआउटच्या सेपरेट लेअर लागणाऱ्या आहेत त्या दिलेल्या आहेत. जसे की लेआउटमध्ये ग्रीन बेल्ट, प्लॉट बाउंड्री, अमलकमिशन टोटल लेअर दिलेले आहेत. जसे की आपण पहिला लँड मार्क करून घेऊया. आपण लँड सँक्शन सिलेक्ट केला ऑनलाईनला, म्हणून आपण इथे सँक्शन सिलेक्ट करू. त्याच्यानंतर आपण ड्रॉ सिलेक्ट बाउंड्री अशा 4-5 कमांड दिल्या आहेत. त्याच्याप्रमाणे आपण सिलेक्ट करून घेऊ. जसं की मी बाउंड्री कमांडनी माझा लँड मार्क करतो, तर मी बी एंटर मारून एक पॉईंट सिलेक्ट करतो. अशाप्रमाणे माझा लँड मार्क झाला. लँड मार्क केल्यानंतर आपण प्लॉट बाउंड्री मार्क करून घेऊ. प्लॉट बाउंड्री जेव्हा मार्क करताना इथे ऑप्शन दिसतात आपल्याला, म्हणजे डिटॅच आहे, सेमी डिटॅच आहे, रॉ लँड, रॉ हाऊस, LIG, प्लॉट नंबर, इव्हनली अनइव्हनली. जर जर कॉर्नर प्लॉट असेल तर आपण कॉर्नर प्लॉटला येस करायचं. कॉर्नर प्लॉट ओके करून जो आपला कॉर्नर प्लॉट आहे त्याला टिपून एंटर मारायचं. सब प्लॉट आपला मार्क झाला आणि कॉर्नर प्लॉटही मार्क झाला. अशा रीतीने सर्व प्लॉट आपण मार्क करून घ्यायचे. त्यानंतर आपण रोड मार्क करून घेऊ. इंटरनल रोड. अशा रीतीने आपण इथे ओपन स्पेस, रिझर्वेशन एरिया असे खूप सारे टाईप दिलेत, ते आपण मार्क करू शकतो. जसे आणि आपण एक नवीन एक लेअर टाकले आहे, लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट. ही आपण मार्क लँड मध्ये दिले, जी याचा उपयोग केव्हा करायचा की ज्या वेळेला आपला प्लॉट जर खूप मोठा असेल आणि आपल्याला फक्त डेव्हलपमेंट फक्त पर्टिक्युलर एरियाचा करायचा असेल. म्हणजे समजा माझा 20,000चा लँड आहे, त्याच्यामध्ये मला फक्त एक 15,000चा डेव्हलप करायचा आहे. त्यावेळेला आपण हे लेअर मार्क करायचे. जसे की ही हा माझा पूर्ण लँड आहे आणि मला फक्त एवढा एरियाच मला डेव्हलप करायचा आहे.
सेम ओपन ऑप्शन इथे दिलेलं आहे. रेक्टँगल मार्करचा रेक्टँगल मध्ये तुम्ही मार्क करू शकता. ही आपली लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट मार्क केली. ट्रेसिंग पूर्ण झाल्यावरती आपण इथे जनरेटचा ऑप्शन दिला आहे. जनरेट टेबल. ड्रॉइंग पूर्ण जेवढी आपण ट्रेसिंग केले तेवढी सिलेक्ट करायची. इथे आपण पेपर साईज दिल्यात A0, A1, A2. आपल्या ड्रॉइंग जेवढी मोठी असेल तेवढी त्या साईज प्रमाणे आपण इथे साईज सिलेक्ट करायची. ड्रॉइंग टेबल जनरेट सक्सेसफुली. आपले ड्रॉइंग जनरेट झालेले आहे. आपण याचा एरिया लँड कन्सिडर ऑफ डेव्हलपमेंट आपण एरिया स्टेटमेंट मध्ये दिलेला आहे. लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट. काही काही लोक काय करतात, आता खूप सारे तिकीट यायला लागले की हा जो लँड बाउंड्री मध्ये मार्क करतात आणि फाईल जनरेट करतात. त्यावेळेला खूप सारे इश्यू होतात. तर आपण हा लँड मध्ये मार्क करतो. आणि ही ड्रॉइंग आपण नीट मार्क करून फाईल सबमिट करू. पूर्ण ड्रॉइंग सिलेक्ट करू. अशा तिथे आपल्याला ड्रॉइंग जनरेट करून आपली फायनल सबमिट झालेली आहे. ऑटोकॅड क्लोज झालं. ऑटोकॅड क्लोज झाल्यानंतर आपण ऑनलाईन येऊन सर्च करू शकतो. जिथे आपलं ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग होतं तिथे फायनल सबमिट झालेलं आहे. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये लेअर मार्किंग मध्ये? सर संदीप पवार बोलतोय यवतमाळवरून. हा बोला ना. सर मी लेआउट टेंटेटिव्हचे काल 3 एकरचा लेआउट मार्क केला. ओके. त्याच्यामध्ये रोड वाइंडिंग पण होती आणि जेवढं 3 एकरचं लेआउट आहे ते तेवढं मला पूर्ण डेव्हलपमेंट करायचं होतं. ओके. मी सेम रॉ लँड घेतलं. रॉ लँड घेतल्याच्या नंतर पूर्ण मार्क केलं आणि त्याच्यानंतर आज तुम्ही जसं लेअर मार्क करून दाखवली तशी पण लेअर मार्क केली. पण त्याच्यामध्ये इश्यू असा येत सर, ते प्लीज चेक लेअर म्हणून सांगत आहे लँड डेव्हलपमेंट. लँड डेव्हलपमेंटची का? तुमचं पॅच अपडेट मारताना काय इश्यू वगैरे आला होता? नाही सर, पॅच अपडेट आहे मला. अच्छा.
आणि एक दुसरा विषय होता बिल्डिंग अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशन आहे. हा. त्यात नेमकी ही लेअर कोणत्या लेअरला मार्क करायची? आपण अमलगमेंट केलेल्या प्लॉटला मार्क करायची की आपण जे प्लॉट बाउंड्री करतो त्याला मार्क नाही नाही, करायची? अमेंडमेंट लेआउट मध्येच मार्क करायचे बर बिल्डिंग ठीक. परमिशन मध्ये नाही मार्क करायचे. बस. आणि तो याचा इश्यू माझा सॉल्व्ह नाही झाला सर कालपासून. माझे 2 लेआउट तसेच पडलेले आहे. त्या मार्कची प्लीज चेक द लेयर म्हणून सांगत आहे तो मेसेज इथं. अच्छा, याचं काय तिकीट वगैरे टाकलंय तुम्ही? नाही तिकीट नाही टाकलं सर. आज मीटिंग होती म्हणून काल तिकीट नाही टाकलं मी. अच्छा. एक तिकीट टाकून द्या ना. आपल्याला ड्रॉइंग चेक करावी लागेल. तर ड्रॉइंग आता ते प्रपोजल फक्त बनलेलं आहे. प्रपोजल कोड तयार झालेला आहे. त्याचा ते लँड वगैरे मार्क करता तो एक्सप्लोर वगैरे नाही ना होत आहे? नाही सर नाही. आणि रॉ लँडमध्ये घेतलेलं आहे. आज तुम्ही जसं सँक्शन लँडमध्ये घेतलं ना, ओके. हा. तसं ते रॉ लँडमध्ये घेतलेलं आहे मी. अच्छा. सर याचं जरा मागच्या ticket टाकून द्या. मागच्या ट्रेनिंगला सर तो तसाच इश्यू येत होता, पण त्याच्यावर काही सोल्युशन मिळालं नव्हतं मागच्या वेळेस. अच्छा. सर तिकीट टाकून द्या तुम्ही. ड्रॉइंग अटॅच करा तिकीटमध्ये. तुम्हाला सर ते ड्रॉइंगच सबमिट नाही झाली ना, तर ती अटॅच कशी करणार? नाही, तुम्ही जनरेटर करताना तुम्हाला इश्यू येतोय ना? हा, जनरेट करताना इश्यू होत आहे. टेबलच जनरेट होत नाहीये. हा. ते ट्रेसिंग केलेली ड्रॉइंग अटॅच करा आणि तिकीट करून द्या सर. आम्ही चेक करतो इथून. बरं ठीक आहे सर. हॅलो बोला. सर, मी आज एक बिल्डिंग परमिशन मार्क केली. मिक्स्ड प्रपोजल आहे सर ते, रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल ग्राउंड फ्लोअरलाच. तर त्याच्यामध्ये सर टेलिकॉम रूम मार्क केली. जेव्हा मी रिपोर्ट जनरेट करतो ना, तेव्हा ते टेलिकॉम रूमचाच एरर देत आहे सर. टेलिकॉम रूम इज रिक्वायर्ड इन द बिल्डिंग असं म्हणत आहे. पण टेलिकॉम रूम तर मार्क केली आहे आपण. मार्क केले आहे. हो सर. बिल्टअप एरिया किती आहे? बिल्टअप एरिया आहे सर त्याचा, मोठी रूम सर मार्क केली मी त्याच्यामध्ये 10 अरे स्क्वेअर टोटल मीटर. बिल्टअप किती आहे? टोटल बिल्टअप 930 पेक्षा जास्त आहे का? नाही सर, कमी आहे. मग एक टेलिकॉम रूम रिक्वायर्ड आहे ना. टेलिकॉम रूम मार्क केल्यावरती पण सर तोच एरर येत आहे ना की टेलिकॉम रूम इज रिक्वायर्ड. काही तिकीट केली आहे का याची तुम्ही? नाही सर, तिकीट वगैरे काही नाही टाकलं. आताच एरर येत आहे हा. बघून घ्या, एकदा पुन्हा चेक करून रिमार्क करा. आणि आणि सर जर टेलिकॉम नाही रूम होत कुठे असेल मार्क करायची? सर सेम इश्यू मुझे भी है. पॅचचा इश्यू असेल मॅम. मग काऊन की आमच्याकडे तर हे इश्यू येत नाहीये सध्या. तर तो बिल्डअप एरिया 930च्या खाली जरी असला ना, कमी जरी असला तरी रिक्वायर टेलिकॉम वन रूमचे राहणार. ऑप्शन देत आहे. 930 सर, ही पेक्षा टेलिकॉम रूम कमी. मार्क कुठे करायची? ग्राउंड फ्लोअरचं जे आहे आपलं त्याच्यामध्येच मार्क करायची ना. साईड प्लॅन मध्ये मार्क करायचं काम नाही ना तो आपल्याला बघा, टेलिकॉम रूम. तो टेकन इन FSI येते. काउंटेड टुवर्ड्स FSI आहे. त्यामुळे तुम्हाला जिथेही मार्क करा तो FSI च्या आतमध्ये मार्क करा. सर FSI के अंदर मार्क करने के बाद भी इश्यू सेम आ रहा है. मैं हाँ वही सर, बोल रहा हूँ सेम मैम, है। शायद आपके पैच का इश्यू होगा. एक बार पैच बैक करके वापस से अपडेट करिए. सर इश्यू सॉल्व हो सेम जाएगा. प्रपोजल सर मी बिल्डिंग परमिशनचं दुसरं घेतलं तर त्याच्यामध्ये इश्यू नाही आला सर. हा पर्टिक्युलर याच प्रोजेक्ट मध्ये येत आहे. सर कमर्शियल रिवाइज प्रपोजल आहे का? नाही सर, मिक्स आहे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल. नाही, नेम ऑफ सर्व्हिस काय आहे? बिल्डिंग परमिशन आहे की रिवाइज बिल्डिंग परमिशन आहे? बिल्डिंग परमिशन सर, रिवाइज नाहीये. काऊन की रिवाइजला अप्लिकेबल होत नाही. त्याचा एक इश्यू आलेला होता आमच्याकडे. ते पॅच मध्ये जाणार नेक्स्ट पॅच मध्ये. सर हे पूरा बघा सर, आता मी जनरेट करून तर आलो तर इथे येत आहे मार्क प्लीज मार्क टेलिकॉम रूम ऍज इट इज मॅन्डेटरी इन बिल्डिंग. आणि बिल्डिंगचं नाव येत आहे समजा आपण जे काय टाकलेलं आहे ते. असा एरर येत आहे. ड्रॉइंग चेक करावं लागेल सर. एखादी बिल्डिंगची लेअरिंग मध्ये इश्यू झाला असेल नाही तर. सर मेरी तो पूरी कमर्शियल है तो भी सेम इश्यू आ रहा है. रघु सर, पैच चेक करना पड़ेगा मैम. दोनों भी लोग आप लोग टिकट कर दीजिए, हम लोग सॉल्व करके देते हैं. चलेगा. और रघु सर सर। मेरा एक सब डिवीजन का केस है, उसमें सर वो लैंड वाली जो है ना अभी एरर आपने जो बताया
वो अभी भी आ ही रहा है करने के बाद भी। आपके पैच का ही इशू है मैम, डेफिनेटली, क्योंकि हम ओके लोगों के यहाँ पे ऐसे कोई इशू आ नहीं रहे हैं लाइव पैच में। तो एक बार आपका पैच अपडेट करते हैं, आप एक टिकट कर दो खाली, चलेंगे। तो पैच अपडेट करके देते हैं आपको, फिर हो जाएगा वो इशू सॉल्व। सर ते तिकीट तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे यायला त्याला 2-2 दिवस लागतात सर. इकडे क्लायंट ज्यांचे आपण कामं घेतलेले आहेत ते लोक ओरडतात. सर काहीतरी याच्यामध्ये इन्स्टंट पाहिजे सर. एक तर काही तुमचा हेल्प डेस्क वगैरे पाहिजे काही. हेल्प डेस्क साठीच आपल्याला तिकीट सिस्टमच्या निर्माण केलेलं आहे सर. तर सर ते आणि इन्स्टंट झालं थोडे पाहिजे ना काहीतरी जास्ती तिकीट. तिकीट असते, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मधून आम्हाला तिकीट येतात ना. समटाइम इट टेक्स वन डे और 2 डे डिलेज, बट वी डेफिनेटली रिस्पॉन्डिंग यू. प्लीज आप एक टिकट कर दीजिए, हम लोग रिस्पॉन्ड करते हैं सर. ओके तर ते ओके आता जे हे झालं ना, लँड डेव्हलपमेंटची जी लेअर घेतली, त्याच्यात सँक्शन लँड घेतली, ते थोड्या रॉ लँड मध्ये घेऊन दाखवाल का? होऊ शकते पॉसिबल? तुम्हाला जे लँडची लेयर आहे ना सर, त्याच्या आतमध्ये किंवा ओव्हरलॅप करायचा आहे तो त्याच्या लँड. वरच ओव्हरलॅप केली ना सर, तरी होत नाहीये ते. ते बघावं लागेल सर, झूम इन झूम आउट करून, शायद लेयर बाहर जा रहा होगा. नहीं सर, जिसका जो इसमें रॉ लैंड अपन ने लिया है ना, जो प्लॉट की बाउंड्री है, जिसमें रॉ लैंड लिया है, उसमें ही अपन वो ये कर रहे हैं लैंड डेवलपमेंट का, उसको कॉपी करके उस पे ये कर रहे हैं ना. चेक करना पड़ेगा सर क्या इश्यू आ रहा है. तो हेलो, हम लोग रघु के सर. यहाँ पे ऐसे इश्यू तो नहीं आ रहा है फिलहाल में. आणि तिकीट मध्ये आमचा खूप वेळ जातोय सर. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, बट इश्यू बघितल्याशिवाय होत नाही ना सर. आम्हाला तर पण कसं आहे, आम्हाला डेस्क एकतर घेऊन आम्हाला चेक कसं करावं लागते ड्रॉइंगला. सर, एक तर आम्हाला कसं आहे, सगळ्या आणि टेक्निकल पर्सनला सॉरी, कॉम्पिटिशन जास्त आहे सर त्याच्यासाठीच तिकीट मार्केटमध्ये. सिस्टम कशाला बनवली आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअलला आम्ही कनेक्ट होऊ शकत नाही. कमीत कमी तिकीट मध्ये आलं तर हम तसं तुम्हाला रिस्पॉन्ड करू शकतो ना. दॅट हा इज ओनली सर, वे पण टू कॉन्टॅक्ट विथ यू ना. एक असा इश्यू आहे की कसं आहे, तिकीट सॉल्व्ह व्हायला खूप वेळ लागतात. आम्ही मार्केटमध्ये आहे, आमच्या सगळ्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे. आम्हाला जर जास्त वेळ लागले ना, आमचे क्लायंट दुसरीकडे जातात. समजलं सर, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण यावेळेस तुम्ही करा, जर इश्यू येत आहे तर तिकीट करा, आम्ही रिस्पॉन्ड करतो सर. ठीक आहे. हेलो, रघु सर. इंस्टॉलेशन में बोला. प्रॉब्लम आ रही थी मुझे. बिल्डिंग परमिशनचं एक असं एक विचारायचं होतं सर मला. एक 4 ते 5 एकरची लँड आहे, तर त्याच्यात आपण ग्रुप हाऊसिंग बिल्डिंग परमिशन करतोय सर. तर त्याच्यात अम्युनिटी केली ना, त्या अम्युनिटी मध्ये पण आपल्याला त्या परमिशन सोबत स्कूलची परमिशन घ्यायची त्या अम्युनिटी मध्ये. ते ऑनलाईनला कसं करता येईल सर? ग्रुप हाऊसिंग करत आहे का? हो, ग्रुप हाऊसिंग करत आहे. त्याच्यात रेग्युलर आपल्या रेसिडेन्शियलचे पण बिल्डिंग आहेत, आणि त्याच्यात जी अम्युनिटी आपण प्रपोज करतोय ना, तर त्या अम्युनिटी मध्ये पण आपल्याला स्कूल बिल्डिंग सँक्शन करून घ्यायची त्याच परमिशन सोबत एकत्र. तर ते ऑप्शन कसं आहे त्याच्यात, तुम्ही करू शकता. हा. ऑप्शन आहे त्याच्यात. आणि ते दुसरं सर असं, त्याच्यात एक बिल्डिंग पूर्ण पार्किंग साठी, तर त्याला युजेस वगैरे काय घ्यायचं, म्हणजे त्याच्यात ती त्याला काय घ्यायचं बिल्डिंगला यूज? कॅटेगरी सब कॅटेगरी म्हणत आहे का? हो, सब कॅटेगरी त्याच्यात सर. मेजर ऑक्युपन्सी जे असेल ते त्याची घेऊ शकतो तुम्ही. नॉर्मल रेसिडेन्शियल वगैरे असं काही घेऊ शकतात. चालेल सर. पण मग त्याच्यात ते बाकीचं कसं, ते FSI ला मग ते हे होईल ना, ते परत तो ऍड होईल ना त्याच्यात बिल्टअप मध्ये पूर्ण FSI बिल्डिंगचं. FSI तर येणारच ना, काउंटेड टुवर्ड्स FSI आहे तो. ओके ओके, ठीक आहे. आणि सर ते मॅक्सिमम जे 6 मीटर हाईट पर्यंत तुम्हाला सुविधा भेटेल, त्याच्यावरती तुम्हाला ते FSI मध्ये येणार. ओके ओके. आणि पार्किंग लेअर. फ्लोर म्हणून सिलेक्ट करा, ऑनलाईन मध्ये पार्किंग फ्लोर म्हणून सिलेक्ट करा. ओके ओके, ठीक आहे सर, चालेल. आणि जे अम्युनिटी मध्ये आपण जे स्कूल बिल्डिंग टाकणार आहे सर, त्याला लेअर कुठला मार्क करायचा FSI चा? कारण की आपण ते एक वेगळं हे पण आहे ना ऑप्शन, बिल्डिंग परमिशन. हे बघा, हे डिपेंडन्सी राहतात हँडओव्हर करणारे आहे की ते स्वतःच्या यूज साठी, म्हणजे ते सेम सोसायटीसाठी यूज करत आहे. दोन वेगळी प्रॅक्टिस आहे, बरोबर. हो. आता आपण एम्युनिटीची सर्व्हिस पण केली आहे, आणि बिल्डिंग परमिशन सोबत पण तुम्ही ते करू शकता. हो, पण मग ते फक्त बिल्डिंग तुम्ही ते ग्रुप हाऊसिंग घ्या. आणि
लेआउट मधले अम्युनिटी नाही ना तिथं, त्याच्यात तर ते सेपरेट ऑप्शनला गेलं तर ते लेआउट नंबर विचारतं ना, मग त्याच्यात बिल्डिंग परमिशन मध्ये कसं सँक्शन करायचं, त्याचं काही असेल तर पाठवाल सर, मी तुम्हाला वाटलं हे करतो मॅन्युअल वगैरे. ठीक आहे, माझा नंबर आहे तुमच्याकडे, हो, एकदा मेसेज मी करा, तुम्हाला मेसेज आपण बोलू. हा येस सर, चालेल. येस येस. हॅलो. हा सर, हा बोला मला एक लेआउट बद्दल सर मला एक इश्यू येतोय आता ड्रॉइंग मध्ये. बोला. हा सर, काय म्हणतोय, तो एरिया सिडको भागात गेलेला आहे. एक एक बोलो ना, एक एक लोग बोलो ना. तुषार बोल रहे थे. तर मी बोलतोय थांबा. हॅलो. हाँ बोलिए. आता ड्रॉइंग मध्ये असा एक इश्यू येतोय की 22 स्क्वेअर मीटरचा टेलिकॉम रूम देऊन सुद्धा 2 टेलिकॉम रूम मागतोय तो. बरोबर, 930 पेक्षा जास्त असेल तर 2 रिक्वायरमेंट आहे, 3x3.4 ची. सर एक नाही, एक 22 स्क्वेअर मीटरचं दिलंय, त्याची विड्थ आणि हे बरोबरच आहे, तरी पण तो 2 मागतोय रिक्वायर्ड. तेच सांगितलं सर, 2 वेगवेगळे 3x3.4 चे 2 वेगळे वेगळे रूम पाहिजे टेलिकॉमचे. अच्छा. एक रूम मोठा करून प्रपोज केला तो नाही चालणार. अच्छा. ओके. हॅलो. आणि अजून एक तिकीट टाकलेलं, त्याच्यामध्ये काय होतंय की ड्रॉइंग मध्ये टेलिकॉम रूम दाखवतो पण रिपोर्ट मध्ये टेलिकॉम रूम लिहून येत नाही. पॅचचा इश्यू असेल, एकदा बघावं लागेल सर. ते ड्रॉइंग मध्ये टेबल येत आहे का, रिवाइजचे प्रपोजल आहे का? हा याचंच आहे, रिवाइजचं प्रपोजल. रिवाइज मध्ये लागत नाही, त्याचे इश्यू आहे. नवीन पॅच मध्ये तो ओके होणार. अच्छा. आणि सर माझं एक तिकीट ते पोडियम वरती आरजी जो प्रपोज केलेला तो हे म्हणजे पोडियम काढल्यानंतरच फाईल रन होते. हे आपलं मी तुम्हाला आम्ही file बघितला तो इश्यू ठाण्याचा होता की कुठचा होता? ठाण्याचा, बरोबर. आम्ही टेस्ट मध्ये बघितलं, तसा काही इश्यू येत नाहीये सध्या आमच्या सिस्टम मध्ये. ते एकदा पुन्हा आपण चेक करू. बघा ना सर, बरेच तुमच्याकडे माझा नंबर आहे ना, ते आपण एकदा जनरेट करू. फोन करतो त्यासाठी तुम्हाला. ओके ओके ओके. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, एक लेआउट बद्दल एक क्वेरी विचारायची होती. एक एरिया सिडको अंडर येतं आणि सिडकोला आमच्याकडे 5% अम्युनिटी आहे. मग ते कसं, सॉरी काय म्हटलं? आमच्याकडे सिडकोला तो एरिया येतो लेआउट साठी, तर त्याच्यासाठी 5% अम्युनिटी स्पेस सोडायची आहे. म्हणजे त्यांच्याकडून रिक्वायरमेंट म्हणजे असं आलेलं आहे. ते मी काल तुम्हाला बघा तिकीट मध्ये रिप्लाय केला. हा. तो तसा नाही आहे. तो सिडकोला जो ज्यांनी परमिशनची परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी आहे. तो जे एरिया गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी रिप्लाय पण केलाय तुम्हाला. ओके, मी चेक जिथे डीपी सँक्शन नाही आहे तिथे आरपीचे नियम लागू होणार आणि त्याच्या प्रकारच्या आपला हे रिक्वायरमेंट येत आहे सध्या सिस्टमला. ओके, चालेल. ते मी तिकीट मध्ये लिहून पण पाठवलंय ईडीला विचारून. हेलो हेलो बोला. सर ये इंस्टॉलेशन के इसमें प्रॉब्लम आ रहा था सर, मैंने अभी मैसेज डाला है, वो एक बार आप मैसेज बॉक्स में देखेंगे क्या, या फिर मुझे कोई इंस्टॉलेशन साइट से गाइड कर सकता है? थोड़े दिन पहले तक चल रहा था पर अभी चल नहीं रहा है, 4 से एरर आ रहा है. ओके, ये इसका देखो एफएक्यू में ना 27 नंबर का दिया हुआ है एफएक्यू एक बार चेक करिए, उसमें है तो ये एरर से रिगार्डिंग टीपी क्लाइंट एप्लीकेशन बोल के एफएक्यू है, उसमें मिल जाएगा ये. अच्छा, वहाँ से वो पैच डाउनलोड कर लो और रिप्लेस करके कर लो, हो जाएगा. हेलो सर. आप सभी लोग ना व्हाट्सएप मैसेज और उससे जुड़े रहें, बीपीएमएस से जो लेटेस्ट अपडेट है वहाँ पे शो करता है. जैसे ये रिपीटेड एरर जो आते हैं ना वो आपके आप से सॉल्व हो सकते हैं. चेक करके. ओके सर, ओके. तो व्हाट्सएप का ग्रुप सर कौन सा वाला है? मैं उसमें ऐड नहीं हूँ अभी. बीपीएमएस सपोर्ट समथिंग सर्च करिए तो वो इंफॉर्मेटरी पेज में आ जाएगा, वो ऑटो रिप्लाइंग वाला. अच्छा, ठीक है. ओके. हॅलो सर. बोला. सर ऍक्च्युली मला ड्रॉइंग ट्रेसिंग ड्रॉइंग अख्खं ट्रेस आउट झाल्यानंतर जेव्हा आपण फायनल सबमिट करतो ना, तेव्हा मला ना एक एरर येतो, अपलोड एरर. त्याच्यामध्ये येते की पार्सिंग व्हॅल्यूचा मला एरर सारखा येतोय, अनएक्सपेक्टेड कॅरेक्टर एन्काउंटर्ड व्हाईल पार्सिंग व्हॅल्यू. असं जनरेटच्या वेळी येते का? हा, फायनल सबमिटला जेव्हा आपण लावतो ना, रिपोर्ट वगैरे सगळं जनरेट होतो आपला.
सगळं ओके पण होतं आणि जेव्हा आपण फायनल सबमिटला टाकतो ना फाईल, तेव्हा मला हा एरर जनरेट होतो. जनरेट झाल्यानंतर काही लेअर चेंज केलंय का तुम्ही? नाही, असं काहीच नाही केलेलं आहे. असं केल्यावरती होऊ शकतं का काही? बघावं लागेल, म्हणजे एक्सप्लोड झाली असेल तर. कारण की काय मला हा एरर आहे ना, हा मला सगळ्या ड्रॉइंग्स नाही येत. एकाच ड्रॉइंगला आला असतं तर काहीतरी आपण शोधू शकलो असतो, पण हा सगळ्या ड्रॉइंग्सना मला एरर येतो. एखादी तिकीट केलाय का तुम्ही? ह्याच्यासाठी तिकीट नाही मी केलेलं आहे. एक तिकीट करून द्या, मी बघून घेतो. एक सॉल्व्ह झाला तर सर्व सॉल्व्ह होऊन जाईल. चालेल सर, तुमचा एकदा नंबर पण पिन कराल का? खूप बरं होईल. एकदा तिकीट करा, तिकीट मध्ये बोलू आपण. मी शेअर करतो चालेल सर, नंबर. मी तिकीटचं पण सांगते. आणि आणखीन एक सर मला प्रश्न होता की जे म्हाडा प्लॉटिंग आहे आमच्या इथे, त्या म्हाडा प्लॉटिंग मध्ये आपण बंगलो सँक्शन घेतो, तर त्या बंगलो सँक्शनला ना एक साइड जी मार्जिन असते ना, साइड मार्जिन, ती 0-0 वरती घ्यायची. तर त्याच्यासाठी प्लॉट टाईप सिलेक्ट करताना आपण कोणता प्लॉट टाईप सिलेक्ट करायला पाहिजे? तर त्याला ती 0-0 सेमी डिटॅच करा. सेमी डिटॅच करू ना? ओके सर, चालेल. सेमी डिटॅच करा. ओके सर, तिकीट मी रेज करून घेते सर, मला फक्त तेवढे सॉल्व्ह करून द्या. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. बोला सर, माझं एक प्रपोजल होतं, बिल्डिंग परमिशन होतं, अमॅलगमेशन पूर्ण प्रॉपर ट्रेसिंग केले. त्यानंतर ते लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट सर, लेअर मार्क करून पण ते रिपोर्ट जनरेट होत नाही, एरर येतोय सर. हे पॅचचे इश्यू असणार वाटते. सो मेनी पीपल्स आर टॉकिंग फॉर द सेम इश्यू. मे बी पॅचचे इश्यू आहे हा. जेव्हा पॅच इन्स्टॉल झालेला तेव्हा अपडेट झाल्याच्या वेळेस तो पूर्णपणे मे बी अपडेट झाला नसेल, त्याच्यामुळे हा इश्यू येत आहे. तर एक काम करा, म्हणजे पॅचबॅकची क्वेरी आपण FAQ ला दिलेली आहे, तिथून तुम्ही पॅच बॅक करा आणि अपडेट करा आणि त्याच्यानंतर चेक करा, होऊन जाईल तो. म्हणजे आमच्याकडे जेव्हा आम्ही पॅच अपडेट केले तेव्हा आमच्याकडे हा अशा प्रकारचे इश्यू काही येत नाहीये सध्या. So while I am checking the drawing, we are not able to diagnose the actual issue because that coming error free, you know. So that is why आम्हाला ते कळत नाही ऍक्च्युअली की का फाईल मिसिंग झाल्यामुळे तो होत आहे म्हणून. So एकदा तुम्ही बघा, जर नाही होत असेल तर एक तिकीट करून ठेवा कमीत कमी, म्हणजे आमची टीम कडचे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि ते बघू शकतो की ऍक्च्युअली इश्यू का येत आहे म्हणून. ओके सर, चालेल. सो मेनी पीपल, म्हणजे लास्ट काल दिवस पण मला एक कॉल आला होता, त्यांची 2-3 ड्रॉइंग मध्ये चांगला झाला, पण एक ड्रॉइंग मध्ये तो इश्यू येत आहे. आता कळाल कसं की कशामुळे, म्हणजे ते एरर आम्हाला बघावं लागेल ऍक्च्युअली कसं का होत आहे. तर एकदा तुम्ही ट्राय करा, जर नाही झालं असेल तर एक तिकीट करा, आम्ही कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला, अल्ट्रावेस घेऊन आम्ही चेक करतो काय इश्यू आहे. चालेल सर, ठीक. हॅलो. बोला. अम्युनिटी स्पेस मध्ये आमच्याकडे कोल्हापूरला आमचा एक 10,000 स्क्वेअर फुटाचा अम्युनिटी स्पेस आहे लेआउट मध्ये. तर त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल पर्पज साठी आता उपयोग करता येऊ शकतो का? कॉन्टॅक्ट टू अथॉरिटी आहे सर, तुम्हाला अथॉरिटीला कॉन्टॅक्ट करावं लागेल. मग तसे काही नियम आता बदललेत काय? सध्या तर आमच्याकडे अशी काही इन्फॉर्मेशन आहे नाही सर, पण एकदा तुम्ही अथॉरिटी सोबत बोलून घ्या. आणि लायसन्स रिन्युएशन साठी किती वेळ लागतोय आपल्याकडे? आता लायसन्स रिन्युअल ऍप्लिकेशन डिपेंड्स आहे सर, तुमचे जे एलिजिबिलिटी आहे आणि ते चेक करतात स्टेट लेवलला. डॉक्युमेंट अप्रुव्हलचा मेसेज आलाय, पण अजून ते फायनल त्यांचा नंबर दिलेला नाही अजून, बरेच दिवस झाले. मग त्याच्यामध्ये काय किती वेळ लागतो हे काही कळत नाही, कुणाशी कॉन्टॅक्ट करायचं हे पण समजत नाही. ऑलरेडी रजिस्ट्रेशन बघावं लागेल काय रिप्लाय आला आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. एकदा तुम्ही स्टेटस चेक करा तुमचा, तिथून दाखवते. करेक्ट. बर, स्टेटस कशातून? डायरेक्ट आपल्याला लॉग इन करून बघावं लागेल काय? सर कसं आहे, स्टेट लेवलचे जे ऑथॉरिटी असतात ना, ते TPVD जे डिपार्टमेंट आहे पुण्याचं, त्यांच्याकडे जाते.
ठीक आहे. ऑथॉरिटी ते आहेत. प्रत्येक स्टेजला तुम्हाला मेसेज येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले का, अप्रुव्हल झालं का, तर तुम्हाला त्याचे मेसेज आले असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, अप्रुव्हल डॉक्युमेंट साठी आला व्हेरिफिकेशन का नंतर. झालाय, पण फायनल अप्रुव्हलचा म्हणजे फायनल आता फक्त रिन्यू व्हायचो. माझा ऑलरेडी रजिस्टर आहे. हो, जवळजवळ 8-10 रिन्युअल जरी वर्ष असलं, झाले. रिन्युअल मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अप्रुव्हल दोन्ही राहतात. आणि त्यांच्याकडे दोन ऑथॉरिटी आहेत, एक एटीपी असतो आणि एक टीपी, दोन लेवलला अप्रुव्हल देतात ते. हा, तर ते तुमचं काही डिटेल असेल, मेल आयडी वगैरे, तर आम्हाला पाठवून ठेवा, आम्ही चेक करतो कोणाच्या लॉगिनला पेंडिंग आहे काय तर. बरं बरं ठीक आहे. हो चालेल. हॅलो हॅलो हा सर. हॅलो रघु सर. हॅलो बोला हॅलो बोला हा सर, बोला. माझं एक तिकीट पेंडिंग आहे, त्याचा रिप्लाय काय अजून आला नाही. अजय सर लीड करतायत. बोला नंबर. स्टेप मार्जिनचं 10-39-13. 10-39-13. हा स्टेप मार्जिनचं आहे. स्टेप मार्जिनचा काही इश्यू आहे तर हो मी बोलतोय, अजयला सांगतो. हा, आणि काल ना एक जनरेट केली व्हॅलिडेशन फायनल सबमिटला. तर चेक बाय म्हणून येतं ना ते नाव इंजिनियरचं, तिथे झूम असं लिहून आलंय. ते कशामुळे येतं? ते आम्ही डायग्नोस करत आहोत ऍक्च्युली हा कशासाठी होत आहे म्हणून. तो ऍक्च्युली आम्ही लिहिलेला नाही आहे, तो त्याची स्टोरी थोडी वेगळी आहे. तुम्ही काय करू शकता, त्याला डबल क्लिक करून चेक बाय मध्ये जाऊन ते हटवू शकता. ठीक आहे. सध्याच्या आम्ही बघत आहे ते कसं कधी कोणते शीट मध्ये तो होत आहे. एक्चुअली वो क्या होता है, जब जनरेट होता है ना रेंडरिंग करते वक्त में, वो नल का डेटा जाता है तो अभी स्पेस आता है, तो वो स्पेस जूम करता है ना, तो वो जूम लिख के आ रहा है. आई डोंट नो वो कहाँ से लिंक हो रहा है. हम लोगों ने उसको पार्शियल ऐसे जाके लिखा नहीं है कि जूम करके चेक बाय जूम. ठीक है, वो डायग्नोस कर रहे हैं हम लोग. वो कुछ शीट में ही आ रहा है, आप देखेंगे ना. शायद से लेआउट में नहीं आता, आई थिंक सो. और कुछ इसमें आता है वो जनरेट होकर, तो हम लोग वो डायग्नोस कर रहे हैं क्यों आ रहा है करके. तो ऑलरेडी हम लोगों ने बग डाला हुआ है वो. उसको तुरंत में हटाने के लिए आपको बताया, जैसे मैंने, वो एट्रीब्यूट में जाकर के आप वो हटा के सबमिट कर सकते हैं. पहले काय होता, चेक बाय वो आर्किटेक्ट का नेम आता था, तो उसमें वो बैठता नहीं था ना उस चेक बॉक्स में. नहीं चेक बाय में नहीं, वो हम लोगों ने थोड़ा सा ना वहाँ का लोकेशन, मतलब जो कोऑर्डिनेट्स ऑफ डीएससी है ना, वो अपडेट किया है. इसके लिए वो हुआ था वो टाइम में कुछ, तो उसके लिए कुछ मतलब लोगों अभी को आ एक रहा मेरी है. परमिशन हुए ना, उसमें कैसा आ रहा है, ओनर सिग्नेचर वेरीफाई होते हैं, केवाईसी से होती है मैं ना. वही बोल रहा हूँ, आप क्या हो रहा है, वो पैच का कुछ इशू हुआ था बीच में, उसकी वजह से होगा. तो आप वो उसमें डबल क्लिक करके उसको अलाइन कर सकते हो प्रॉपरली, जो जिसके प्लेस में है. लेकिन वो अभी ये हुई है, उसमें परमिशन हुई है ना, उसमें ओनर का नाम आ रहा है और सिग्नेचर टेक्निकल पर्सन का आ रहा है उधर. अप्रूव हो गई है क्या केस? हाँ, ये केस अप्रूव हो गई है. एक रिक्वेस्ट लेटर डाल दो सिस्टम एरर बोल के, अथॉरिटी से बात करके देंगे. ठीक है चलेगा. जब ये अप्रूवल किए या सबमिट किए तभी ध्यान नहीं गया सर उसके ऊपर. नहीं, जब अप्लाई डीएससी आती है ना टेक्निकल पर्सन की, तब हमने की है, और बाद में वो अथॉरिटी ने अप्लाई करके डाउनलोड किया हमने, तभी ये ध्यान में आया, तब तक नहीं आया. चलिए बधाई. नो प्रॉब्लम, वो एक कर दीजिए टिकट उसका डाल के, अपन बात करेंगे अथॉरिटी से बात करके, वो रिवर्ट बैक करवाएंगे. ठीक है चलेगा. चलो. हाँ हेलो सर. बोलिए. सर मेरे टिकट का फुल ऑक्यूपेंसी के रिगार्डिंग मेरा प्रपोजल अब तक शो नहीं हो रहा है. मैंने 3-4 बार टिकट किया है इसका. टिकट बताइए. 2893. सॉरी 10-28-93. ठीक है, मैं चेक करने बोलता हूँ. सर कितना टाइम फुल ओसी इशू ना है? मेरा प्रपोजल फुल ऑक्यूपेंसी में दिखाई नहीं दे रहा. ठीक है, मैं बोलता हूँ टीम को किसके पास मैं ये टिकट चेक करने बोलता हूँ.
मॅडम चेक करतो आम्ही लगेच आणि सांगतो तुम्हाला, ठीक आहे? हो सर, आता खूप दिवस झाले. मॅडम तुम्ही कनेक्ट राहा 2 मिनिटं, मी चेक करून सांगतो तुम्हाला. फुल ओसी मध्ये दिसत नाही आहे ना? नाही. ठीक आहे, त्यांनी रिप्लाय मी चेक करतो आणि तुम्हाला अपडेट करतो. हेलो 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 बोला बोला, आवाज आ रही है, बोलिए. हेलो सर. हाँ सर, जर ऑफलाईन जुनी प्रपोजल 4 वर्षाच्या आत जर समजा त्याची क्लीन परवानगी वगैरे घेतलेली नसेल, परमिशन, तर त्यांना काय म्हणजे सोर्स पुढे जायचं काय सोर्स आहे त्याला? ऑफलाईन झाली होती का अप्रुव्हल? ऑफलाईन झालेले आहेत आणि त्यांची क्लीन परमिशन पण राहिलेली आहेत काय काय प्रपोजलांची. तर त्याला काय प्रोसिजर आहे? प्रोसिजर काय आहे सर, अथॉरिटी सोबत बोलून घ्या. काऊन की जसं ऑन दी साईट जर कन्स्ट्रक्शनच सुरू झालेलं नसेल तर ते बिल्डिंग परवानगी कॅन्सल होऊन जाते आपलं युडीसी प्रमाणे. 4 वर्षाची मुदत राहते. जर तुम्ही वो टाइम पीरियड में अगर तुमने कंस्ट्रक्शन शुरू नहीं किया है तो वो लैप्स हो जाता है. तो एक बार आप अथॉरिटी से कंसल्ट करिए व्हाट दे आर सजेस्टिंग टू यू. ओके सर. पण ते म्हणजे रिवाइज प्रपोजल करावं लागेल की न्यू प्रपोजल करावं लागेल ते त्यांना विचारावं लागेल अथॉरिटीला. हाँ, तो 4 साल तक अप्रूवल लेने के बाद में बिल्डिंग बनाए नहीं होंगे ऐसा है ही नहीं ना. ऑन साइट में तो प्लेन दिया वगैरह हो ही गया होगा ना. तो अथॉरिटी से बात करके कंपाउंडिंग करके वो हो सकता है ना. हाँ, उसका इश्यू में रहेगा कि डेवलपमेंट चार्जेस का रहेगा वो. All are depends on the authority decision. If they are refusing to accept the application, we cannot help you. ओके सर, ओके. हाँ सर, जर समजा एक्झिस्टिंग ग्राउंड फ्लोर असेल आणि फर्स्ट फ्लोअरचं प्रपोज करायचं असेल तर ते कशा रिवाइज मध्ये येणार की न्यू प्रपोजल मध्ये येणार ते सर्विस डाटा एंट्री करून? सॉरी, मैं नहीं समझ पाया आपका क्या इशू था. समझो ग्राउंड फ्लोर एग्जिस्टिंग है और फर्स्ट फ्लोर का कंस्ट्रक्शन करना है. बराबर. हाँ, तो परमिशन के लिए वो अपना सर्विस डाटा एंट्री करके न्यू प्रपोजल या रिवाइज प्रपोजल करेगा उसका. दोनों ऑप्शन है आपके पास. अगर पहले फ्लोर की ओसी हो गई होगी तो आप सर्विस डेटा एंट्री करके जा सकते हैं. नहीं भी गए तो उसके लिए एक और ऑप्शन है एग्जिस्टिंग कंज्यूम इंडेक्स. नहीं तो उसके अलावा ऑप्शन है कि आप फुल्ली रिवाइज कर सकते हो फ्लोर प्लेट वगैरह चेंज करके. तो तीनों चारों ऑप्शन है आपके पास. सर, फुल्ली रिवाइज के लिए अपना विदाउट सेल्फ डाटा एंट्री कर सकते हैं? कंज्यूम इंडेक्स डाल के कर सकते हो ना प्रीवियस अप्रूवल के अकॉर्डिंग. जैसे समझो ग्राउंड फ्लोर है, ग्राउंड फ्लोर का एक कंजम्पशन आपका 1 के एफएसआई का है तो अभी बच गया 0.1. बराबर. 0.1 के हिसाब से मान लो 1000 का प्लॉट था आपका तो 100 आ गया आपका बेसिक एफएसआई. वो 100 का आप प्रपोज कर पाओगे. 100 के ऊपर आपको 60% 60 स्क्वायर मीटर का इंसलरी मिल गया. मतलब 160 मतलब 160 स्क्वायर मीटर का आप कंस्ट्रक्शन अभी की हालत में कर सकते हो बेसिक के ऊपर. तो अगर ऐसा है तो आप एग्जिस्टिंग कंज्यूम इंडेक्स में जाइए, 1 दबाइए, जनरेट करिए फाइल को, फ्लोर प्लेट ले लीजिए एग्जिस्टिंग में और उस अकॉर्डिंग काम कर सकते हैं. नहीं है आप सर्विस डेटा एंट्री से भी कर सकते हैं. सर, एग्जिस्टिंग कंज्यूम इंडेक्स में डाला तो एंसिलरी नहीं पकड़ता, ऐसा क्यों? एंसिलरी प्रपोज के ऊपर अलाउ है भाई. एग्जिस्टिंग अगर होगा तो अगर बेसिक एफएसआई जनरली कभी कभी फुल यूज हो जाता है तो फिर एंसिलरी हमको यूज करना है नॉर्मल इसमें, तो हम कैसे करेंगे? आई रिपीट, एंसिलरी प्रपोज बिल्टअप के ऊपर अप्लीकेबल है, एग्जिस्टिंग के ऊपर नहीं. नहीं तो फिर अभी उसमें कैसे कर सकते हैं? अगर हमें बिल्डिंग परमिशन अगर एग्जिस्टिंग में अपन ने पूरा यूज कर लिया है तो अभी एंसिलरी है हमारे पास यूज करने के लिए, तो उसका कैसे करेंगे? फिर रिवाइज में ही डालना पड़ेगा फुल्ली. सॉरी, फुल्ली रिवाइज में डालना पड़ेगा उसके लिए प्रपोज. फुल्ली प्रपोज में हाँ फुल्ली प्रपोज करोगे तो आपको बेनिफिट मिलेगा ना 60% 80% एग्जिस्टिंग में नहीं कर सकते क्योंकि कई बार ओसी लिया हुआ है तो फिर उसमें आप कुछ वही भी बात चेंज रिपीट कर रहे हो सर.
एंसेलरी का प्रावधान प्रपोज बिल्टअप के ऊपर किया गया है, ना कि परमिसिबल और एग्जिस्टिंग के ऊपर। जितना आप प्रपोज बिल्टअप करते हो उसके ऊपर आपको एंसेलरी मिलता है, उसके लिए आपको फुल्ली रिवाइज का ऑप्शन है। बट while you are going with the fully revised building, your structure must be as per the UDCPR। वही तो जो इश्यू नए होता है ना नियम, सर, हाँ, क्योंकि ये दोनों चीजें ना। पुराने यूडीसीपीआर के हिसाब से बिल्डिंग ओके है, उसकी ओसी भी ली है। अभी नए बिल्डिंग के हिसाब से फुल्ली प्रपोज में डालते हैं तो बिल्डिंग के लॉज चेंज हुए हैं कुछ कुछ। तो बराबर है ना, प्रीमियम टीडीआर जो बचा है उसके ऊपर यूज करो ना, जो भी टीडीआर पोटेंशियल बचा है। टीडीआर प्रीमियम खरीदना मतलब महंगा भी पड़ता है ना। अरे क्लाइंट सर, तो आप बोलते कि एंसेलरी यूज एफएसआई भी कंज्यूम कर लोगे और कंज्यूम करने के बाद उसको प्रपोज भी करूंगा बोले तो कैसा होता? पोटेंशियल के ऊपर थोड़ी ना अप्लीकेबल है कोई चीज। नहीं, तो जैसे इसमें पुराने यूडीसीपीआर में 1 का एफएसआई था, ठीक है, तो हाँ अभी उसका आपको यूज हो 0.1 चुका है। मिलता है ना, पॉइंट नहीं, वन मिलता है ना, वही एग्जांपल बताया। अगर 1.1 भी यूज है अगर मेरा पूरा, हाँ, और मुझे अभी एंसेलरी यूज करना, तो मैं एंसेलरी यूज नहीं कर पाता, मेरे को प्रीमियम खरीदना पड़ेगा तभी मैं एंसेलरी यूज कर पाऊंगा, ऐसा हो रहा है। क्योंकि एंसेलरी प्रपोज पे अप्लीकेबल है, एग्जिस्टिंग के ऊपर अप्लीकेबल नहीं है। ओके, उसके लिए ही चाह रहा है कि आपको क्या करना पड़ेगा, पूरा रिवाइज करना पड़ेगा, वो प्रपोज करके आपको लेना पड़ेगा। सर उसमें ऐसा होता है कि कुछ बिल्डिंग्स जो है जो 2020 के पहले की सैंक्शन है, उसमें तब रूल्स अलग थे, मार्जिन और ये सब, तो वो अभी प्रपोज में डालूंगा मैं तो वो मतलब पार्किंग भी ज्यादा मांगता है कोई इसकी जगह पे, तब जाके क्या करें। सेविंग क्लॉज में जाएगा ना भाई, 1.5 पुराना सैंक्शन है बोल रहे हैं ना आप। हाँ हाँ, उसका ये भी लिया हाँ, है, ओसी रिजल्ट भी फेल लिया है। आते हैं, अथॉरिटी से बोलने का ना, ये अच्छा, पुराने सैंक्शन अथॉरिटी के से बात करना अकॉर्डिंग पड़ेगा। हार्डशिप ठीक, दिए ना अपन ने उसके लिए। अच्छा ठीक है, फिर वैसा कर सकते हैं। ठीक है, हॅलो हॅलो थँक्यू। सर. हॅलो सर. बताइए। सर आम्ही ना टीपी क्लायंट परत इन्स्टॉल केलेला. अगोदर तो व्यवस्थित चालत होता पॅच यायच्या अगोदर. तर आता तो पॅचेस अपडेट होत नाहीये आणि मग क्लायंट फाउंड रिस्पॉन्स कंटेंट टाइप ऑफ टेक्स्ट #HTML असं काहीतरी मेसेज येत आहे EDCRचा. हा कशामुळे येत आहे सर? 27 नंबर के एफएक्यू में ये डाला हुआ है मैम, वो फाइल फॉलो करिए। एफएक्यू में जाइए, एप्लीकेशन ऑनलाइन बोल के ऑप्शन है, उसमें 23 नंबर का एफएक्यू है, सेम आपके इशू में लिखा हुआ, मैंने टेक्स्ट मैसेज में भी डाला है। FAQ 23. एफएक्यू में ऑनलाइन टीपी सॉरी क्या, एप्लीकेशन ऑनलाइन बोल के ऑप्शन है एफएक्यू के अंदर, एप्लीकेशन ऑनलाइन उसके अंदर 23 नंबर का है, वो डाउनलोड करके रन वो करिए, रिप्लेस करिए, हो जाएगा सॉल्व। ओके सर, थैंक यू. हेलो सर, पार्शियली डिमोलिश के लिए सेपरेट परमिशन लेना पड़ेगा क्या? पार्शियली डिमोलिश दिखाते हैं ना, एग्जिस्टिंग स्ट्रक्चर टू बी डिमोलिश का लेयर दिया हुआ है ना, उत्तर डाल के आप अपना प्रपोज दिखा सकते हैं ड्राइंग में। हाँ, मतलब सेपरेट है। ओके, ड्राइंग में ऑप्शन है दिया हुआ है। हाँ सर, हाँ, ओके, हाँ ऑप्शन है उसमें। ओके, किसी को और कोई डाउट? क्लोज करते हैं। थैंक यू ऑल, थैंक यू। हॅलो रघु सर. हॅलो. हाँ बोलिए सर. ते अजय सर कधीपर्यंत करतील स्टेप मार्जिनचा? अजय सरांना सांगितलंय सर, आज सुट्टीवर आहे ते, मी बोलतो. हा, जरा ते पर्सनली कॉन्टॅक्ट करतील तर बरं पडेल, आम्ही क्लायंटला तसं हो, सांगू. पर्सनली कॉन्टॅक्ट करायला सांगतो सर. हा चालेल. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. हॅलो. सब डिव्हिजनचं सर एकदा हॅलो, रघु सर. सर पुढच्या नेक्स्टला सब डिव्हिजन